तर मित्रांनो ही आमची रिटर्निंगची जर्नी असणार आहे. तर यायचा वेळेस व्हिडिओ तुम्ही बनवला तर तुम्ही बघितलं असेल. तर आता आम्ही वापस जातोय घराकडं. कारण की घराकडे जाताना उतरायच्या वेळेस आमची कशी दांडल होते मी तुम्हाला ते दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तर चला आता जातोय खाली. आणि चढायच्या वेळेस आम्हाला खूप त्रास होत होता, बट आता उतरायच्या वेळेस एवढा त्रास होत नाही आहे. तर चलो आता कसं उतरतो कसं नाही, आणि आमची पुढची जर्नी पुढची ट्रिप काय राहणार आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे गेल्यानंतर. मांजेने बिबट्या आवाज आहे. अरे तेव्हा बिबट्याचा आवाज आहे, बिबट्याच्या पिल्ल्याचा आवाज होता असा. तेव्हा खाली पाय, तेव्हा दिसलं का ते पाय नाही. पळा सांग रे दर्शन झालं. एक नंबर. तुमचं काय म्हणणं आहे का? हां हे काहीच बोलत नाही आमचे सुमित नाना. आज झोपेमध्ये उठून आणलं आम्ही त्यांना. हां उठून कारण त्यांच्याशिवाय आम्हाला पण मजा येत नाही व्हिडिओ बनवायला जायला कुठं. हा व्हिडिओ शूट करून देण्यासाठी. तर मित्रांनो बघू शकता उतरायच्या वेळेस कशी कसरत करणे पुढे राहिली. उतरताना आता पण धरून जाणं पण नाही आपल्याला, कारण की पोरं स्लीपर घालून आले. मी तर लग्नाचे बुटं घालून आलेले होऊ शकता. गेला. अरे बिबट्याचं पिल्लू इथे. तो बाय तो कोपऱ्याला. पळे तुम्ही इथं आम्हाला बिबट्याचं पिल्ल दिसलेलं आहे. पै पाहिलं तेवढे पाहिलं. पै दर्शन इथून जर पडायला गुलाबजामुनच्या घरात जाऊन पडू आपण खाली फटके जात. नाही गुलाबजामुनच्या घरात पचके जात फुटू. मस्त आहे पण पावसाळ्यात मस्त एक नंबर लोकेशन. आपला व्हिडिओ जो व्हायरल झाला मित्रांनो तर पावसाळ्यात आम्ही येईल. तो पण आमचा ड्रोन कॅमेरा घेऊन जायला पाहिजे फक्त बस. पुरा डोंगर फिरून आले मग तेव्हा ड्रोन कॅमेऱ्यामध्ये. आणि तो म्हणतो आपला iPhone 15 पण येऊन लागणार आहे. थांब आता आता आपली गाडी आहे का नाही बघायला पडेल आपल्याला. गाडी आपली अजून आहे का नाही. ओ बापरे चप्पल घालून घे. अरे पाय ना वरती वाळू आहे ना सट करू दे. आता चप्पल घालतो मी. ओम नमः शिवाय. मित्रांनो अशा टायमाला महादेवाचं नाव घेतच बसायचं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हणायचं. नमो पार्वती पते हर हर महादेव शंभू शंभू शंभू. अरे काय बोलत चाल. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपली गड किल्ले आहे ते इतके उंच हे कशा चालले बोल चाल. तर गड किल्ले एवढे उंच असतात आपले. आणि छत्रपती शिवाजी महाराज वरती कसे यायचे. तर मित्रांनो पाहू शकता इथे ना मंदिराचं कळस जातो. तर इथून आहे ना आपण चप्पल काढून घेतलेलं आहे. कारण की तुम्ही पण असंच करता मित्रांनो. कारण की खाली गंगासागर महाराजांचं मंदिर आहे. हे बा हवाय काय लपेल होता गरीब पोराला शिवाय देतो का. बिबट्यामुळे पहिलेच फाटून गेली आमची वरती बिबट्या आहे मित्रांनो. तर आम्हाला सवय आहे मित्रांनो जंगली प्राण्यांची त्यांची ती सवय म्हणजे आपण भेटत नाही त्यांना. आमच्या दर्शन भाऊनी लहानपणी मांजरचा पिल्लू समजून बिबट्या पाळून घेतला होता मित्रांनो. पाळून घेतलेला होता. पण तोच बिबट्या त्याच्या मागे चावून घेतला त्या बिबट्याने. मग त्या सोडून देणं आलं.
मित्रांनो आलेलं आहे आता खाली बेसला. आपली गाडी आहे का नाही ते बघणं पडणार आहे आपल्याला पहिले. मित्रांनो गाडी गायब होऊन गेली आपली. रे गाडी आहे रे, गाडी गायब झाली का घरचे मला गायब करून टाकतील इकडं. हॅलो हॅलो हॅलो, आहे रे गाडी आहे आपली आहे. आईला लावली तेव्हा नाही रे, आईला लावली तेव्हा स्प्लेंडर होती, याच्या वेळेस कसं काय झाली म्हणजे. तर मित्रांनो दोन्ही उभे आहेत. तर आम्ही येताना तिथंच लावलेली गाडी, पण ज्यांनी आता लावली आले असतील त्यांनी पुढे घेतली गाडी, त्यांची गाडी लावून गेली. तर मी म्हणजे असं दगदग लावून गेली होती की गाडी एक्सचेंज होऊन गेली. आपली तर स्प्लेंडर गेली, पण नंतर पाहिलं की गाडी आहे आपली. चला तर मित्रांनो तुम्हाला तर दर्शन आहे ना, तुम्हाला गंगासागरचा डोंगर कसा वाटला आम्हाला सांगा बरं व्हिडिओच्या माध्यमातून. गंगासागरचा डोंगर खरंच म्हणजे निसर्गरम्य ठिकाणी, निसर्गरम्य ठिकाणी. आणि तुम्ही पाहू शकतात हे जे गाव येतं, हे गाव सडाणा आणि मालेगावच्या मध्ये येतं. आणि डोंगरावर चढल्यावर आपल्याला मालेगाव सडाणा हे दोन्हीकडचे क्षेत्र आपल्याला पाहायला थोडे पाहायला दिसतील. आता आम्ही जर वरती टॉपला होतो तर रावळगावचा कारखाना दिसला आम्हाला, चॉकलेट फॅक्टरी. रावळगावचा नाही, तो आता रिलायन्स रावळगाव शुगर फॅक्टरी झालेला आहे. हां, आता तो रिलायन्सवाल्याने घेऊन घेतलेला आहे. तर आपण तिकडं पण कधी ना कधी व्हिजिट करूयाच रावळगावच्या चॉकलेट फॅक्टरीला. आणि आता जातोय घराकडे जातो किंवा MIDC मध्ये जातो, तुम्हाला दाखवून देतो. कुठे ना कुठं जाणंच पडणार आपल्याला. चला हे आहे लावून आपला लडाख करतोय. खरं बैल माझ्या गाडीची चाबी देतो का तुझ्या गाडीची चाबी देतोय काय ढोल्या. तर मित्रांनो आमचा इथला लडाखचा फ्लॅग निघून गेलेला आहे. आम्ही गेलो होतो मागच्या वर्षी लडाखला. ए यार इथं बांधणं इकडे पाय, केव्हा गेला तू? मागच्या वर्षी लडाखला गेलती ना गाडी भाऊ. अच्छा बरं. तुला कोण मित्रांनो, तर जे काही शब्द असतात ते बोलवा नाही. असा आमचा मित्र आमचा रोहित वाघ आडनाव वाघ आहे त्यांचं. मार डालूंगा तेरे को. हा चालो गई. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय पळतीच्या वाटेला. घराकडे गेल्यावर मी घराकडे जाऊ राहिलो. जाताना काही भेटलं आम्हाला व्हिडिओ शूट करण्यासाठी, ते तुम्हाला दाखवून देऊ आम्ही व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शूट पण बघत मित्रांनो, खूप मजा येणार आहे. बऱ्याच दिवसानंतर आम्ही व्लॉग शूट करायला चाललेलो. 1 हप्ता झाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ पण आलेला नव्हता. काय करतो काय रावळगाव चालत सर? किती किलोमीटर? अरे 5 किलोमीटर 10 किलोमीटर. सर रे काय कसे रावळगावचं? अरे राहू दे ना, ब्रेक काढ डावी ना. गाडी बंद कर. अरे यार आजा मॉडेल काय चालतं इकडं रस्ता कुठं आजा मॉडेलचं आहे का? माझा आपलं चालेल इकडून टाका विचारून घेऊ आणि इकडे रस्ता